कारण काही समजलं नाही त्याच्यात कोणाच्या रिक्वेस्ट होत्या काय होत्या, कारण की त्या बिलाचं 6 महिन्याची जी शिक्षा होती ती कमी केली. अशा बऱ्याचशा नर्सरीज आहे की त्याचं पॅरेंट रूट कुठून आणलं काय आणलं हे माहीत नसतात आणि ते आपल्या नर्सऱ्या चालवत असतात आणि नंतर मग 5-6 वर्षानंतर ज्यावेळेस त्याला फळ लागत नाही त्यावेळेस त्या शेतकऱ्याचं फार मोठं नुकसान झालेलं असते. आता काही नर्सऱ्या तर अशा आहे की बाहेर राज्यामध्ये ते फळरोप वाटिका करतात आणि ते इथं आणून विक्री करतात. मग त्यांच्यासाठी याच्यात काय नियम केलेला आहे, त्यांचं रजिस्ट्रेशन आपण करतो का, त्या रजिस्ट्रेशननंतर त्यांच्यावर काय कारवाई करू शकतो, कारण की हे फळरोप वाटिका आपल्या राज्यात आहेत ते बरोबर आहे. अशा बऱ्याचशा मोठमोठ्या कंपन्या आहेत, केळीच्या कंपन्या आहे, आंब्याच्या कंपन्या आहे, वेगवेगळ्या ठिकाणाहून राज्यातून ते इथं फळ आणतात आणि इथं स्ट्रेनगन करतात. म्हणजे छोटं रोपं आणतात, मग त्याला महिन्याभराने त्याला वाढवतात, स्ट्रेनिंग करतात आणि मग विक्री करतात. मग त्याच्यासाठी हा कायदा लागू आहे की नाही आहे याचं स्पष्टीकरण मंत्री महोदयांनी द्यावे.